नाशिक महानगरपालिका हद्दीतील फायर ऑडिट नसणाऱ्या इमारतींचा वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा आता खंडित केला जाणार आहे। नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून 28 फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला असून यामध्ये ज्या रहिवासी इमारतींच्या आणि आस्थापनांच्या फायर ऑडिट नाही अशा इमारतींवर आता कारवाई केली जाणार आहे। त्यांचा पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा खंडित करण्यासह इमारती सील करण्याचा जो इशारा आहे तो नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून देण्यात आला आहे। अग्निप्रतिबंधक उपाययोजनेच्या अधिनियमातील तरतुदीनुसार फायर ऑडिट रिपोर्ट 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचा जाहीर नोटीसीतून अल्टिमेट देण्यात आला आहे। यानुसार आता महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागानं नोटीस बजावली असून 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे। खरं तर आपण बघितल्या अनेक वेळा आगीच्या घटना ज्या आहेत त्या घडत असतात आणि यामध्ये अनेक इमारतींचं फायर ऑडिट नसतं, त्यामुळे मोठी दुर्घटना जी आहे ती घडत असते। ही संपूर्ण पार्श्वभूमी लक्षात घेता नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून आता नाशिक शहरातील रहिवासी इमारतींना आणि आस्थापनांना फायर ऑडिट करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। याला 28 फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे। 28 फेब्रुवारीपर्यंत फायर ऑडिटचा रिपोर्ट सादर न केल्यास आता नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।